नमस्कार मंडळी. अरुणिमा सिन्हा, हार न मानणारी एव्हरेस्ट विजेती. एका तरुणीची स्वप्ने आकाशा एवढी होती. राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून ती आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहत होती. त्या तरुणीचं नाव होतं अरुणिमा सिन्हा. पण नियतीने तिच्यासाठी एक भयंकर परीक्षा ठेवली होती. 2011 मध्ये एका रात्री ती ट्रेनने प्रवास करत होती. काही चोरांनी तिची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. अरुणिमाने त्यांना विरोध केला. संतापलेल्या चोरांनी तिला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. ती रेल्वे रुळांवर पडली होती. त्याच वेळी दुसरी ट्रेन तिच्या पायावरून गेली. अत्यंत वेदनादायक अवस्थेत ती रात्रभर रुळावर पडून राहिली. जेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी तिचा एक पाय कापावा लागला. एका क्षणात तिचं आयुष्य बदललं होतं. लोक म्हणत होते आता तिचं आयुष्य संपलं, आता ती काहीच करू शकणार नाही. पण अरुणिमाने हार मानली नाही. रुग्णालयाच्या बेडवर पडून असतानाच तिने एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. ती म्हणाली, मी एव्हरेस्ट सर करणार. हे ऐकून अनेक लोक हसले. ज्या व्यक्तीचा एक पाय नाही ती जगातील सर्वात उंच पर्वत कसा चढणार? पण अरुणिमाचा आत्मविश्वास डगमगला नाही. तिने कृत्रिम पायाच्या साहाय्याने कठोर सराव सुरू केला. प्रत्येक पाऊल वेदनादायक होते. प्रत्येक दिवस एक नवीन संघर्ष होता. अनेकदा ती पडली, अनेकदा तिला वाटलं की आता पुढे जाणं अशक्य आहे. पण प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहिली. शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 21 मे 2013. बर्फाच्छादित पर्वत, उणे तापमान, ऑक्सिजनची कमतरता आणि मृत्यूचा सततचा धोका या सगळ्यांशी झुंज देत अरुणिमा पुढे जात राहिली. आणि अखेर तिने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. ती एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला दिव्यांग गिर्यारोहक बनली. ज्या दिवशी तिने फक्त एक पर्वतच जिंकला नाही, तिने लोकांच्या मनातील अशक्य हा शब्दच जिंकला. या कथेचा संदेश, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमची जिद्द आणि आत्मविश्वास त्याहून मोठा असू शकतो. जर तुमच्यात हार न मानण्याची हिंमत असेल तर जगातील कोणतेही शिखर तुमच्यासाठी अशक्य नाही. स्वप्न पाहणं महत्त्वाचं नाही, ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.